बसणे जवळ बुजुर्ग येते का त्याला पहिलं शिबिर होतं. त्याच्या अगोदर माझी परिस्थिती इतकी खराब होती की मी गावाला गेले की मी 3-3, 4-4 दिवस म्हणजे बेडवरून उठतच नव्हते. तर मग माझे जावाई आहेत विनोद अक्करते, श्रीराम अक्करते, त्यांनी मग पाटीलचं शिबिर सांगितलं मला. मग पहिलंच वर्षी काटेलचं मी शिबिर केलं. माझ्या त्या शिबिरमध्ये पूर्ण गोळ्या सुटून गेल्या. तर मग त्याच्यानंतर मग मी शिबिरं सुरूच ठेवत गेली. मेरठला पण जाऊन आली 2 दिवस ताईंच्या घरी. तर मला इतका खूप मोठा अनुभव आलेला आहे की बस इतकी भीती वाटत होती मला त्यांच्या घरी जायची. पण गेली, राहिली 9 दिवस मस्त आनंदात हे गेलं. असं की शब्दातही मी त्यांचं असं हे करू शकत नाही. म्हणजे त्यांचं मला खूप हे आहे. मला पण म्हणजे साथ कोणाचीच नाही. शिबिर करायला मी माझ्या एकटीचा विचार करून राहिली. घरी कोणीच नाही, एकटीच राहते. माझा मुलगा SBI मध्ये कोकणमध्ये, पण मी घरी एकटीच आहे. मी माझं आणते, करते, खाते. पण मला आवडते दोन करतात तू खा खा खा, पण मी काही कोणाचं ऐकत नाही. ते तर काही जुळत नाही, पण मलाही ते तोडायला पाहतात. माझ्याकडे ते तर जुळत नाही, ते तर जुळत नाहीत, ते तर जुळत नाही, पण मलाही तोडतात ते. शेजारी बी बांधतात खाऊन मरा, उपाशी राहून करू नका. मी म्हणते मी उपाशीच राहत नाही, तुम्हीच उपाशी आहात. असा आहे माझा अनुभव. म्हणजे पण एकटीच आहे माझा झाडपाला आणते, करते, खाते. कमरेचं आणि टोंगड्याचं माझं ऑपरेशन सांगितलं होतं काटेलले जायच्या अगोदर. केलं नाही ना ऑपरेशन? केलं नाही ऑपरेशन मी, म्हणजे करणारच नव्हते मी. पण मला शिबिर मिळालं, माझ्या जावयाने सांगितलं होतं. तर माझ्या पहिल्या शिबिरमध्ये आता समजा BP होती, मला शुगर नाही आहे का घरी, पण BP सर्दी, मला इतका सर्दीचा खूप त्रास होता. आताही कधी कधी थोडा वेळ होते. तर माझं सर्दी अजिबात सर्दी नाही समजा. पण आता ते जुनं आहे तर थोडं किंचित, आणि ते हे फालो आपलं कमी जास्त होते ना, त्याच्यानं तो त्रास होतो.